नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। वाळवा तालुका सहकार भारतीच्या अध्यक्षपदी कासेगावचे पांडुरंग वाघमोडे यांची तर विश्वास धस धनंजय पाटील व अशोक पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राचार्य डॉक्टर पी.बी. कुलकर्णी, सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमने, प्रदेश प्रतिनिधी सौ अश्विनी आठवले उपस्थित होते। अध्यक्षस्थान सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी भूषविले। श्री दत्त नागरी पतसंस्थेच्या स्वर्गीय जी.एस. कुलकर्णी सभागृहात वाळवा तालुक्याच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। संजय विभूते यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केले। यावेळी दत्त पतसंस्थेमार्फत सर्वांचे यथोचित सत्कार करण्यात आलाय। यावेळी बोलताना दत्तचे संस्थापक व अर्थतज्ञ डॉक्टर कुलकर्णी म्हणालेत की सहकार क्षेत्रात काही राजकीय हस्तक्षेप असतो, त्यामुळे सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो। पण सहकार भारतीमुळे व त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे सहकार क्षेत्र सुसंस्कारित होऊ लागले। बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार हे तत्व त्यांनी प्रत्यक्षात उतरवले। पुढे बोलताना ते म्हणालेत की दत्त पतसंस्था नेहमीच सहकार भारतीला सहकार्य करण्यात तत्पर असते। प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सहकार भारती म्हणजे काय हे सांगून वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या चाललेल्या संस्था असून या संस्था पदाधिकाऱ्यांनी सहकार भारतीशी जोडाव्यात असं सांगितले। जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली। ती पुढील प्रमाणे: अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे कासेगाव, उपाध्यक्ष सर्वश्री विश्वासराव धस इस्लामपूर, अशोकराव पाटील वशी, धनंजय पाटील कामेरी, संघटन प्रमुख बजरंग कदम घबकवाडी, सचिव अक्षय पिसे इस्लामपूर, सहसचिव दिलीप सांडगे मरळनाथपूर, सहसचिव शिवाजी राजाराम पाटील कुरळप, कार्यालय प्रमुख संजय विभूते शिवपुरी, सहाय्यक कार्यालय प्रमुख सचिन देसाई, तालुका महिला प्रमुख स्वरा कामेरीकर इस्लामपूर, कार्यकारिणी सदस्य दिलीप जाधव कामेरी, सुरेश माने इस्लामपूर, उदय देसाई इस्लामपूर, सौ अपर्णा मंत्री इस्लामपूर, सांगली जिल्हा सूतगिरणी प्रकोष्ठ डॉक्टर शिवाजीराव जाधव शशी, जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ अशोक पाटील कोकरूड याप्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन म्हणालेत की येत्या काळात नवीन पदाधिकाऱ्यांनी जिथे सहकारी संस्था तिथे सहकार भारती यासाठी प्रयत्न करावेत। तसेच लवकरच सदस्य नोंदणी सुरू होणार आहे। वाळवा तालुक्यातून 500 सदस्य करावे असे आवाहन केले। सूत्रसंचालन व आभार तालुका संघटन प्रमुख बजरंग कदम यांनी केलेत। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज इस्लामपूर।